डिमॉनिटायझेशन झाल्यानंतर म्हणजेच नोटबंदी झाल्यानंतर डिजिटल पेमेंट खूप जास्त प्रमाणात वाढलं. सोबतच डिजिटल पेमेंट करण्यासाठी मोबाईल ॲप्लिकेशन पण आलेत. ओव्हरऑल बघितलं तर डिजिटल पेमेंट देशाच्या डेव्हलपमेंटसाठी फायद्याचं तर आहे, पण ही डेव्हलपमेंट इन्क्लुझिव्ह आहे का? तर नक्कीच नाही. कारण डिजिटल पेमेंट करण्यासाठी डिजिटल लिटरसी आवश्यक आहे. ॲप्लिकेशन कसं वापरायचं आणि डिजिटल पेमेंट कसं करायचं हे माहीत असायला पाहिजे. आणि म्हणून काही लोक या डेव्हलपमेंटचा फायदा घेऊ शकले नाहीत. त्यापैकीच एक सेक्टर म्हणजे स्ट्रीट वेंडर्स. बरेच स्ट्रीट वेंडर्स हे गरीब असतात आणि डिजिटल इलिटरेट सुद्धा असतात. आणि आता कोविड-19 पॅन्डेमिकमुळे बऱ्याच स्ट्रीट वेंडर्सचा व्यवसाय बुडाला. त्यांची अर्निंग पूर्णपणे थांबली. म्हणून गव्हर्नमेंटने स्ट्रीट वेंडर्ससाठी जून 2020 मध्ये स्वनिधी स्कीम लॉन्च केलं आणि या स्कीमच्या अंडर मै भी डिजिटल कॅम्पेन सुरू केलं. आणि आता या कॅम्पेनचा तिसरा व्हर्जन म्हणजेच मै बी डिजिटल 3.0 अनाऊन्स केला. त्याबद्दल आज डिटेल बघणार आहोत. मै बी डिजिटल 3.0 हे कॅम्पेन बघण्याच्या आधी PM स्वनिधी स्कीम काय आहे ते बघून घेऊ. PM स्वनिधी म्हणजेच PM स्ट्रीट वेंडर्स आत्मनिर्भर निधी. याचा जर लॉंग फॉर्म लक्षात ठेवलं तर हे लक्षात ठेवायला सोपं आहे की हे स्कीम स्ट्रीट वेंडरसाठीच आहे. त्यानंतर यामध्ये कोणती मिनिस्ट्री इन्व्हॉल्ड आहे तर मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स. शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवा महुआ. शॉर्ट फॉर्ममुळेच मिनिस्ट्री लक्षात राहतात. त्यानंतर आहे ही स्कीम जून 2020 मध्ये लॉन्च केले. स्वनिधी स्कीम ही स्ट्रीट वेंडरसाठी आहे आणि हे स्पेसिफिकली ज्यावेळेस कोविड-19 पॅन्डेमिक आलं, जेव्हा पहिली लाट आली होती त्यावेळेस ही स्कीम चालू केली होती स्ट्रीट वेंडरसाठी. त्यामुळे लक्षात ठेवायला सोपं आहे ही स्कीम कधी चालू झाली ते. त्यानंतर PM स्वनिधी स्कीम ही सेंट्रल सेक्टर स्कीम आहे. म्हणजेच पूर्णपणे फंडिंग, या स्कीमला पूर्णपणे फंडिंग हे सेंट्रल गव्हर्नमेंटद्वारेच केल्या जाईल. त्यानंतर या स्कीमचा उद्देश काय आहे तर जे स्ट्रीट वेंडर्स आहे ज्यांचा व्यवसाय कोविड-19 पॅन्डेमिकमुळे बुडाला आहे आणि त्यांना त्यांचा व्यवसाय परत रिस्टार्ट करायचा आहे, तर त्यांना काहीतरी वर्किंग कॅपिटल लागेल. म्हणून त्यांना वर्किंग कॅपिटल प्रोव्हाइड करण्यासाठी ही स्कीम लॉन्च केली आहे. आणि या स्कीमच्या अंडर त्यांना कोलॅटरल फ्री म्हणजेच काहीही वस्तू किंवा काही प्रॉपर्टी गहाण न ठेवता त्यांना 10,000 पर्यंत कर्ज मिळेल आणि 60% सबसिडी सुद्धा गव्हर्नमेंटद्वारे दिल्या जाईल. म्हणजेच जर एखाद्या बँकेद्वारे त्या स्ट्रीट वेंडरला लोन जर मिळाले या स्कीमच्या अंडर आणि त्याचा व्याजदर आहे 10%, तर त्या 10%पैकी 60% हे गव्हर्नमेंटद्वारे पेमेंट केल्या जाईल आणि फक्त उरलेले 3% आहे हे फक्त स्ट्रीट वेंडर्सला पेमेंट करावं लागेल. आणि जर स्ट्रीट वेंडरने पहिला लोन हा विदिन टाइम फ्रेममध्ये पूर्ण कंप्लीट केला, पूर्ण रिपेमेंट केला, तर त्याला दुसरा आणि तिसरा लोन पण घेता येईल. दुसरा लोन हा 20,000 पर्यंत आणि तिसरा लोन हा 50,000 पर्यंत पण घेता येईल. आणि गव्हर्नमेंटचा टार्गेट आहे की यामध्ये 50 लाख एवढे स्ट्रीट वेंडर्स कव्हर करण्याचा. त्यानंतर प्रश्न येतो की जर हा कोलॅटरल फ्री लोन आहे म्हणजेच काही गहाण न ठेवता जर कर्ज मिळत आहे तर तो स्ट्रीट वेंडर परत रिपेमेंट करणार की नाही करणार. आणि जर नाही केलं तर त्यामध्ये बँकेचा नुकसान आहे आणि म्हणून ही गव्हर्नमेंटची स्कीम आहे. आणि जर बँकेचा अशा केसमध्ये नुकसान होत असेल तर आता गव्हर्नमेंट या स्कीमच्या अंडर बँकेला गॅरंटी सुद्धा देणार आहे. आणि ही गॅरंटी देण्यासाठी गव्हर्नमेंटची एक बॉडी आहे क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट फॉर मायक्रो अँड स्मॉल एंटरप्राइजेस. आणि हे लक्षात ठेवा की ही बॉडी मिनिस्ट्री ऑफ मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस या मिनिस्ट्रीच्या अंडर येते. आणि ही गॅरंटी ग्रेडेड गॅरंटी आहे. म्हणजेच बँकेने स्ट्रीट वेंडर्सला दिलेला पैसा जर तो परत आलेला नाही तर त्या पूर्ण पैशाची गॅरंटी गव्हर्नमेंट घेणार नाही आहे, तर त्यामध्ये काही स्लॅब्स लावलेले आहेत. म्हणजेच जर 10% पैसा जर रिटर्न आलेला नाही तर अशा केसमध्ये गव्हर्नमेंट पूर्ण 100% रिपेमेंट करणार. तर कोणत्या एका बँकेला 20% पैसा रिटर्न आलेला नाही तर अशा केसमध्ये त्या 20%मधून 10% हे गव्हर्नमेंट तर पे करणार, पण उरलेल्या 10%मध्ये मग 50% किंवा 75% असं काहीतरी स्लॅब लावेल. आणि म्हणून याला ग्रेडेड गॅरंटी म्हणतात. सोबतच या स्कीमच्या अंडर डिजिटल ट्रान्झॅक्शन करण्यासाठी पण एनकरेज करण्यात येणार आहे. आणि डिजिटल ट्रान्झॅक्शन करण्यासाठी म्हणजेच आपण आता मोबाईल यूज करून QR कोड स्कॅन करून जो ट्रान्झॅक्शन करतो त्याला डिजिटल ट्रान्झॅक्शन म्हणतात. आणि स्ट्रीट वेंडर्सनी पण अशा पद्धतीने ट्रान्झॅक्शन करायला पाहिजे यासाठी एनकरेज करण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना कॅशबॅक मिळणार आहे. आणि कॅशबॅक हा मंथली 100 रुपये म्हणजेच
वर्षभरामध्ये टोटल 1200 रुपयापर्यंत त्यांना कॅशबॅक मिळू शकतो. आणि इम्प्लिमेंटेशन एजन्सी आहे किंवा ही स्कीम इम्प्लिमेंट केल्या जाणार आहे सिडबीद्वारे. म्हणजेच ओव्हरऑल जर बघितलं तर स्वनिधी स्कीमचे 2 मुख्य उद्देश आहे. एक आहे की जे स्ट्रीट वेंडर्स आहेत त्यांना कर्ज मिळायला पाहिजे, त्यामुळे त्यांना त्यांचा जो बुडालेला बिझनेस आहे तो रिस्टार्ट करता येईल. आणि दुसरा आहे की डिजिटल ट्रान्झॅक्शनसाठी एनकरेजमेंट. आणि हा जो दुसरा उद्देश आहे की डिजिटल ट्रान्झॅक्शनसाठी एनकरेजमेंट सुद्धा करण्यात येईल. हा उद्देश अचीव करण्यासाठी मै बी डिजिटल हा कॅम्पेन स्टार्ट केला. आता याचा हा तिसरा व्हर्जन आहे, 3.0 आहे. म्हणजे याच्या आधी 2 व्हर्जन येऊन गेलेत. यापैकी पहिला जो व्हर्जन होता हा जानेवारी 2021 मध्येच लॉन्च झाला होता. त्यानंतर यामध्ये मिनिस्ट्रीज कोणकोणत्या आहे? एक आहे MoHUA म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स, आणि दुसरं आहे डिजिटल ट्रान्झॅक्शन आहे, त्यामुळे मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजेच मेटी. तर 2 मिनिस्ट्री लक्षात ठेवा, MoHUA आणि मेटी. तर याचा उद्देश काय आहे? तर जे स्ट्रीट वेंडर्स आहेत त्यांना इनेबल करायचं आहे, त्यांना एनकरेज करायचं आहे डिजिटल पेमेंट करण्यासाठी. मग ते कस्टमर्स असू द्या किंवा एखाद्या व्यक्तीकडून जर ते सामान घेत असतील, मटेरियल प्रोक्यूर करत असतील, तर त्यांच्यासोबत पण ट्रान्झॅक्शन करायचं आहे. तर QR कोड स्कॅन करून त्यांना ट्रान्झॅक्शन करता आलं पाहिजे. आता जर एखादी व्यक्ती असा आहे जो डिजिटली इलिटरेट आहे, ज्याला डिजिटल ट्रान्झॅक्शन करता येत नाही किंवा मोबाईलबद्दल एवढी काही माहिती नाही, त्यामुळे 2 चॅलेंजेस असतात. एक म्हणजेच त्यांच्यापर्यंत टूल पोहोचायला पाहिजे, म्हणजे सॉफ्टवेअर, ज्या सॉफ्टवेअरचा उपयोग करून त्यांना तो डिजिटल ट्रान्झॅक्शन करता येईल. आणि दुसरं आहे की ट्रेनिंग, म्हणजेच तो सॉफ्टवेअर कसा वापरायचा आणि ट्रान्झॅक्शन्स कशा पद्धतीने करावं लागेल. ह्या 2 गोष्टींवर काम करावं लागेल. म्हणजे एक टूल्स आणि दुसरा आहे ट्रेनिंग. आणि यामध्ये मदत करणार आहे ते म्हणजेच भारत पे, M-Swipe, फोनपे, पेटीएम आणि एसवेअर ह्या कंपन्यांनी पार्टिसिपेट केलंय. ह्या कंपन्या UPI ID आहे किंवा QR कोड आहेत ते प्रोव्हाइड करणार आहे. आणि डिजिटल ट्रान्झॅक्शन करण्यासाठी स्ट्रीट वेंडर्सला ट्रेनिंग सुद्धा ह्याच कंपन्या प्रोव्हाइड करणार आहेत. आणि भारतातील एकूण 223 शहरांमध्ये आता हा कॅम्पेन लॉन्च केलाय. दिस इज ऑल फ्रॉम माय साइड ऑन दिस पार्ट ऑफ डिस्कशन. थँक यू व्हेरी मच.